स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. ज्यांच्याकडे फॉर्मॅट लिहिला नाही आहे ते तो फॉर्मॅट लिहून घेता. फॉर्मॅट जोपर्यंत पाठ होणार नाही तोपर्यंत समजणार. बाजू निर्मल मॅन्युफॅक्चर 600 युनिट्स ड्युरिंग दी इयर 2022. कोणत्या कंपनीची कॉस्ट शीट आहे? निर्मल कंपनी. निर्मल कंपनीनं किती युनिट प्रोड्यूस केले? प्रोडक्शन या साइडले इकडच्या साइडले इयरली याचं पिरियड 2022 वर लिहून घ्यायचं कॉस्ट शीट ऑफ निर्मल कंपनी. असा एक छोटासा फॉर्मॅट आहे. पर्टिक्युलर अमाउंट. आता याच्यासाठी कोणत्या एंट्र्या कुठून सुरू होते काय करावं लागते ते फॉर्मॅट लिहून घेता. तर कॉस्ट शीट सुरू करायची सगळ्यात पहिली एंट्री घ्यायची ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर क्वेश्चन मध्ये शोधा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आला आहे 23,000. जे एंट्री घेतली त्याच्यावर टिक मार्क केली तरी चालेल. पहिल्या नंबरची एंट्री कोणती घ्यायची? स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता याच्यात प्लस करायचं मटेरियल परचेस. काय प्लस करायचं? मटेरियल परचेस. चला मटेरियल परचेस ची व्हॅल्यू शोधा आहे का त्याच्यात? 188. पहिली एंट्री कोणती घ्यायची? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. दुसरी एंट्री मटेरियल परचेस. आता याच्यात 7 एंट्र्या प्लस करा. किती? 7. मी सांगतो त्या. कॅरेज इनवर्ड ऑक्ट्राय रॉयल्टी इम्पोर्ट कस्टम टाइप कमिशन ऑन परचेस अशा किती? 7. मग त्यातल्या कोणकोणत्या आले ते शोधायचो. मी सांगतो ते नाव पाहायचा. कॅरेज इनवर्ड आहे काय? किती? कॅरेज इनवर्ड नंतर ऑक्ट्राय आहे का? आहे काय? किती? ऑक्ट्राय नंतर रॉयल्टी आहे का? इम्पोर्ट आहे का? किती? इम्पोर्ट नंतर कस्टम आहे का? फ्राइट आहे का? आणि कमिशन ऑन परचेस आहे का? मग आपल्या 7 पैकी किती एंट्री आल्या? 3. ज्या आल्या त्या लिहिल्या. एवढ्यांची टोटल करा. 227,500. पुन्हा एक वेळा पहिली एंट्री कोणती घ्यायची? दुसरी एंट्री मटेरियल परचेस. मग 7 एंट्र्या अजून प्लस करायच्या. कॅरेज इनवर्ड ऑक्ट्राय रॉयल्टी इम्पोर्ट कस्टम टाइप कमिशन ऑन परचेस. आता 7ही एकाच क्वेश्चन मध्ये येईल असं काही होऊ शकत नाही. 7 पैकी ज्या आल्या त्या लिहायच्या. मग एवढ्यांची टोटल करून घ्या. आता याच्यातून आणखी 3 एंट्र्या मायनस करा. किती? 3. चला क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 25,000 शोधत जा. त्याच्यात किती आहे? किती एंट्र्या मायनस होते? 3. काय काय मायनस होते? क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता शोधा परचेस रिटर्न आहे काय? आहे. परचेस रिटर्न ले अजून एक दुसरं नाव आहे रिटर्न आउटवर्ड. आणखी एक एंट्री मायनस होत असते सेल ऑफ वेस्टेज आहे का? पहा त्याच्यात. मग आपल्या 2 असतात. या 2 एंट्र्या आधीच्या याच्यातून मायनस करून घ्या. 95,500. याला नाव देत असते मटेरियल कंझ्युम. काय नाव देत असते? म्हणजे याचं मीनिंग असं झालं की जर आपल्याला 600 वस्तू तयार करायच्या असेल तर आपल्याला मटेरियलचा खर्च किती? एवढा फॉर्मॅट पार्ट असला पाहिजे. एक वेळा अजून रिपीट मारून. पहिली एंट्री कोणती? दुसरी एंट्री मटेरियल परचेस. मग त्याच्यात 7 एंट्र्या प्लस करायच्या. कॅरेज इनवर्ड ऑक्ट्राय रॉयल्टी इम्पोर्ट कस्टम टाइप कमिशन ऑन परचेस. मग त्याची टोटल करून घ्यायची. त्याच्यातून 3 एंट्र्या अजून मायनस करायच्या. एक क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल
परचेस रिटर्न, सेल्स ऑफ वेस्टेज. तर जेवढ्या आल्या तेवढ्या लिहायच्या. याला नाव दिलं मटेरियल. म्हणजे ह्या खर्च कशाचा झाला. आता याच्यात आणखी दोन एंट्र्या प्लस होत असते. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्स. तर डायरेक्ट वेजेस आहे का. डायरेक्ट वेजेस नसं तर डायरेक्ट लेबर असं. लेबर म्हणजेच वेजेस होते का. किती रुपये. आणि अजून एक एंट्री प्लस होते डायरेक्ट एक्सपेन्स आहे का. किती. या दोघांची बेरीज झाली 1,10,000. हे आधीच्या याच्यात प्लस केले 3,05,500. याला नाव द्यायचं प्राइम कॉस्ट. काय नाव द्यायचं. प्राइम कॉस्ट. हॅलो. सगळ्यात पहिली एंट्री कोणती घ्यायची. फॉर्मॅट पाठ झाला पाहिजे पोपटासारखा. 3-3 चॅप्टर कामी पडते या फॉर्मॅट. पहिली एंट्री कोणती. मग मटेरियल 7 एंट्री अजून प्लस करायच्या. अजून क्लोजिंग स्टॉक ऑफ परचेस रिटर्न, सेल्स ऑफ वेस्टेज. जे मायनस करून उरलं त्याला नाव द्यायचं मटेरियल. मग अजून दोन एंट्र्या ऍड करायच्या. डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्स. लेबर म्हणजेच वेजेस. हे झाली आपली प्राइम कॉस्ट. आता इथून पुढे फॉर्मॅट आपण लक्षात ठेवायचं. आता याच्यात ऍड करायचे फॅक्टरी ओव्हरहेड. OH. OH म्हणजे ओव्हरहेड. ओव्हरहेड म्हणजे खर्च. कायचे खर्च. फॅक्टरीचे. चला पहा त्याच्यात कोल अँड वॉटर आहे. किती. कोल अँड वॉटर नंतर पहा फॅक्टरी रिलेटेड. फॅक्टरी इन्शुरन्स 4,000. लाइटिंग, हीटिंग, मोटिव्ह पॉवर, गॅस, फ्यूल असं काही आहे. पैसे आहे दोनच उले फक्त. चला ह्या दोघांची बेरीज करू. 9 4 13. हे आधीच्या याच्यात ऍड केले तर 3,18,500. याला काहीच नाव द्यायचं नाही. आता काय करायचं. याच्यामध्ये ऍड करायचा ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. WIP. याचा ओपनिंग स्टॉक पहा किती आहे. 18,000. ह्या काय करायचा. इथं झाले 3,36,500. मायनस करायचा क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. किती आहे पहा. या काय करायचा. उरले 3,16,500. याला नाव देत असते फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. काय नाव देत असते. फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क. आलो इथपर्यंत. प्राइम कॉस्ट पर्यंत पाठ करायचा. प्राइम कॉस्ट नंतर लक्षात ठेवायचा. प्राइम कॉस्ट नंतर कायचे खर्च प्लस केले तर आपल्याला मिळाली फॅक्टरी कॉस्ट. आता फॅक्टरीच्या नंतर याच्यात ऍड करायचे ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. कायचे खर्च. ऑफिसचे खर्च. चला ऑफिस रिलेटेड कोणकोणते वाटते पहा त्याच्यात. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. किती. 6. ऑडिट फी आहे का बा. डायरेक्टर फी आहे. डायरेक्टर फी 5,000. हाँ. सैलरी, रेंट एंड इंश्योरेंस, पोस्टेज एंड टेलिग्राम, जनरल एक्सपेन्स झाले. ऑफिसचे संपले. मग एवढ्या ऑफिसची टोटल बाहेर काढू 11,000. हे 11,000 आधीच्या याच्यात प्लस 3,27,500. याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन.
काय नाव द्यायचं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे जर आपल्याला 600 वस्तू तयार करायच्या असेल तर मटेरियल वर किती खर्च होईल? फॅक्टरी पर्यंत खर्च किती होईल? आणि प्रोडक्शन पर्यंत खर्च किती होईल? म्हणजे एवढे रुपये जर आपल्या जवळ असेल 3,27,500 तर आपण किती वस्तू प्रोड्यूस करू शकतो? प्रोडक्शन म्हणजे वस्तू तयार झाल्या, प्रोड्यूस झाल्या. आता याच्यात ऍड करायचा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. जरा फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक पहा किती? 20,000. चला काय आहे प्लस 3,47,500 आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स काय करायचं सांगा? 30. इथं उरले 3,17,500. याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. काय नाव द्यायचं? कॉस्ट ऑफ. चला प्राइम कॉस्ट पर्यंत पाठवून ना. प्राइम कॉस्ट नंतर कायचे खर्च प्लस केले? फॅक्टरीचे. मग फॅक्टरी कॉस्ट भेटली. मग कायचे खर्च प्लस केले? मग प्रोडक्शनची कॉस्ट भेटली. फिनिश गुड्स वाला ओपनिंग प्लस क्लोजिंग नाही. आता शेवटचा खर्च ऍड करायचा सेलिंग अँड डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्स. कायचे खर्च? सेलिंगचे. चला शोधू त्याच्यात. सेलिंगचे म्हणजे माल नेण्याचे. पहा कॅरेज आउटवर्ड आहे. कॅरेज इनवर्ड हा माल, आउटवर्ड हा माल सांगा. मग कॅरेज किती? 7,000. एक्सपोर्ट आहे. इम्पोर्ट हा माल आणि एक्सपोर्ट हा माल. माल नेते त्याच्यासाठी. त्याला एक्सपोर्ट किती? 6,000. बॅड डेट पैसा बुडाला. आपला पैसा का बुडते? आपण उधार देतो म्हणून. सेलचा खर्च आहे किती? 3,000. ऍडव्हर्टाइजमेंट. तर ऍडव्हर्टाइजमेंटची प्राइस पहा कशी आहे? 5 रुपये पर युनिट. म्हणजे एका वस्तूला ऍडव्हर्टाइज करायचा खर्च किती आहे? 5 रुपये. तर आपण वस्तू किती तयार केली? 600. म्हणजे 6×30 3,000 युनिट. 3,000 युनिट. चला अजून पहा सेलच्या रिलेटेड कोणता खर्च आहे? कमिशन आहे वाटते ना? नाही आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स पैसे आहे. मग एवढे बाहेर काढ. 19,000. चला हे 19 आधीच्या प्लस करा. 3,36,500. याला नाव द्यायचं टोटल. म्हणजे जर आपल्याला 600 वस्तू तयार करायच्या असेल तर आपल्याला टोटल खर्च किती? 3,36,500. आता जे पहिले आले होते ते इले सांग. हे कॉस्ट अकाउंटचं काय काम आहे? तो कॉस्ट अकाउंटचे 2 फायदे आहेत. एक, आपण प्रत्येक गोष्टीचा स्टेप बाय स्टेप खर्च काढू शकतो. म्हणजे आपल्याला जर 600 वस्तू तयार करायच्या असेल तर एवढ्या रुपयाचं मटेरियल लागतं. बरोबर ना? फॅक्टरी पर्यंत खर्च एवढा येईल. शेती पेरली ना, मग शेतीचे खर्च स्टेप बाय स्टेप असते ना. मटेरियल कितीचं झालं? बियाणं. लेबर किती लागले? हे झाली आपली प्राइम. मग त्याच्यावर अजून स्टेप बाय स्टेप खर्च होते. तसंच आपल्या प्रोडक्शनचं आहे. मग फॅक्टरीचे खर्च झाले, ऑफिसचे खर्च झाले, सेलिंगचे खर्च झाले. तर टोटल खर्च किती झाला? आता क्वेश्चन मध्ये प्रॉफिट दिला आहे का सेल दिला आहे? पहा सगळ्यात शेवटची एंट्री बघा. सेलिंग प्राइस. बघा सेल आणि सेलिंग प्राइस याच्यात डिफरन्स आहे. सेलिंग प्राइस म्हणजे एका वस्तूची किंमत
किती वस्तूची? मग काय करायचं, दोन रेषा ब्लँक सोडायच्या, खाली लिहायचा सेल. चला, सेल किती रुपये आहे? 75 रुपये काय पर युनिट. आणि आपण युनिट किती तयार केले? 600. चला, 75 गुणिले 600 करा. 750 रुपये पर युनिट. 750 रुपये पर युनिट. 4 लाख. तेव्हा दोन्हीचे डिफरन्स काय आहे? हे जे मी साइड लिहिली हे काय होय? एका याची. आणि आपण वस्तू किती प्रोड्यूस केल्या? 600. मग गुणेला जर 600 केले तर आपला सेल होते 4 लाख. ह्या काय झाला? सेल. खर्च किती झाला? आता काय करायचं, या सेल मधून हे कॉस्ट काय करायचं, तो उरले F ला 13,500. याला नाव द्यायचं प्रॉफिट. काय नाव द्यायचं? कॉस्ट शीटचे किती फायदे आहे? 2. एक, आपण प्रत्येक स्टेजवर प्राइस शोधू शकतो. इथपर्यंत खर्च एवढा, इथपर्यंत, तिथपर्यंत. आता दुसरा इम्पॉर्टंट, दुसरा फायदा असा आहे कॉस्ट अकाउंटचा, का यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीची पर युनिट व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे एका युनिटचा खर्च किती झाला हे काढू शकतो. तर या आपण काय करू शकतो, ह्या सगळ्या प्राइसला 600 न डिवाइड केलं तर किती वस्तूचा खर्च भेटतो. तर सगळ्यांनी नाही करायचं, त्या 3 याने काढून घ्यायचं शेवटचं. चला, टोटल खर्च झाला 3,36,500. आणि वस्तू किती तयार झाल्या? 600 न त्याला डिवाइड करा. 560.83 पर युनिट. म्हणजे एक वस्तू तयार करण्याचा खर्च किती झाला? 560 रुपये किंवा 561 रुपये जे झालं. प्रॉफिट तसंच काढू शकतो. F 13,500 डिवाइडेड बाय 600, 89.60, 189.16, 17 घेऊन दिले. आणि इथं काय झाले पाहिजे? 750 है ना. आणि याचा आन्सर कसं लिहायचं? म्हणजे एका वस्तूचा खर्च एवढा, एका वस्तूवर प्रॉफिट एवढं, आणि एका वस्तूची सेलिंग प्राइस याला म्हणते कॉस्ट शीट.